बुकमाय शोनं कुणाल कामराला मोठा धक्का दिलाय। कुणाल कामराच्या शोची तिकीट विक्री थांबवलेली आहे। कुणाल कामराच्या शोचं प्रमोशन देखील थांबवलं। शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांच्या पत्रानंतर हा निर्णय घेतलेला आहे। कनाल यांनी बुकमाय शोच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात एक पत्र लिहिलेलं होतं। दरम्यान या संदर्भात राहुल कनाल यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना जी प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ऐकूयात। हमारे सच्चे दिल का एक विजय है। अगर आप देखेंगे कि बुक माई शो एक पोर्टल है। बुक माई शो पे सब सारे आर्टिस्ट और जितने मेहनत करके काम करने वाले लोग हैं उनका शोज, उनके थ्रू हम जैसे मुंबईकर हिंदुस्तानी वहां से टिकट लेते हैं। पर वहां पे ऐसे लोग ना हो जो इस भारत देश की, इस मुंबई सिटी की पीस और हार्मनी बिगाड़ते हो। तो वो हमारी रिक्वेस्ट बुक माई शो और उनके पूरे टीम ने स्वीकारी और वो हिसाब से ये आर्टिस्ट को उनके पोर्टल से और सर्च लिस्ट से भी निकाल दिया है। ये एक खुशी की खबर है और ऐसे ही जिम्मेदारी से हर कंपनी को काम करना चाहिए। हम कानून को फॉलो करने वाले और कानून को असली कॉन्स्टिट्यूशन बुक को मानने वाले लोग हैं। कुछ लोग जो इस कॉन्स्टिट्यूशन को नहीं मानते हैं वो तमिलनाडु, पौंडीचेरी यहाँ वहाँ जो भागते फिर रहे और कानून से डर रहे। तो कहाँ ना कहाँ इन्हें ये देखना पड़ेगा कि कानून के हाथ सच में लंबे हैं और कभी ना कभी तो आपको कानून के सामने, सच्चाई के सामने जाना पड़ेगा। दरम्यान या संदर्भात खासदार संजय राऊतांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण ऐकूयात। त्यांनी खून केलाय का? त्यांनी देशद्रोह केलाय का? त्यांनी देशद्रोह केलाय का? ते बँकॉकला फिरतायत का? ते नवाज शरीफचा केक कापायला गेले आहेत का? काय त्यांचा अपराध काय मला सांगा ना। त्यांच्यावरती ईडी, सीबीआय यांनी लुकआउट नोटीस काढली आहे का? त्यांनी एक कार्यक्रम केला, तो कार्यक्रम काही लोकांना मान्य नाही, ठीक आहे। या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। पण तुमचं काही बोलणं झालं का? हो, झालं माझं बोलणं। काय त्यांचं काय म्हणणं आहे? येणार आहेत का मुंबईत? नाही, मी त्यांना सांगितलं आपल्याला आपण कायद्याचे रक्षक आहोत। जरी गृह खातं शेण खात असलं तरी आपल्याला कायदा पाळला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।